नमस्कार. त्रिपुरारी पौर्णिमा आहे. त्यानिमित्त आपल्याला पोटलीची पूजा करायची आहे आणि हे रिमाइंडर देण्यासाठी आज मी हा व्हिडिओ केलेला आहे. तर आपल्याला अ, उद्या पूजा करायची आहे श्री लक्ष्मी कुबेर पोटलीची. आजपासून पौर्णिमा जरी सुरू झालेली असली, तरी सूर्याने पाहिलेली तिथी आपण मानतो. त्याच्यामुळे खरी पौर्णिमा जी आहे ती उद्याच आहे. तुम्ही पूजा उद्या सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता. पूजा करताना एक फक्त लक्षात ठेवा, की उद्या पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला श्रीयंत्राला अभिषेक करायचा आहे. शक्य झाल्यास श्रीसूक्ताचं पठण करून किंवा बाजूला YouTubeवर लावून तुम्ही अ, अशा पद्धतीने सुद्धा श्रीसूक्ताने अभिषेक करू शकता. ज्यांच्याकडे मेरू श्रीयंत्र नाहीये त्यांनी फ्लॅट कॉपरचं जे श्रीयंत्र आहे त्याच्यावर सुद्धा अभिषेक केला तरी चालणार आहे. यासोबत जर का घरी तुमच्याकडे लक्ष्मीचा कॉइन किंवा सिक्का किंवा लक्ष्मीची प्रतिमा जर असेल, तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा श्रीसूक्त म्हणून त्याचं अभिषेक करायचा आहे. ठीक आहे. दोन्हीचं पण करायचं आहे. श्रीयंत्राचा पण करायचा आहे आणि लक्ष्मीच्या प्रतिमेचा किंवा शिक्क्याचा सुद्धा करायचा आहे. याच्या व्यतिरिक्त उद्याची देवदिवाळी सुद्धा म्हणतात. ही दिव्यांची अ, आरास करून केलेली साजरी केलेली पौर्णिमा सुद्धा म्हणतात. याच्यामागे कारण असं आहे, की त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्या देवाधिदेव महादेव यांनी त्रिपुरासुराचा वध करून विजय मिळवला होता आणि त्यांचं स्वागत आणि कौतुक करण्यासाठी सर्व देवांनी असंख्य दिवे लावले होते. म्हणून याला अ, विजयाची पौर्णिमा सुद्धा म्हणतात आणि हा विजय साजरा करण्यासाठी असंख्य दिवे लावतात. त्यामुळे उद्या आपण पोटलीची पूजा करताना एक दिव्यांची आरास करून नक्की पूजा करूयात. म्हणजे एक खूप छान असं वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होणार आहे. प्रकाश हा नेहमीच अंधकारावर मात करतो, म्हणजेच निगेटिव्हिटीला नष्ट करतो. म्हणून जेवढे दिवे तुम्ही उद्या लावाल, तेवढं तुम्हाला घरामध्ये एक छान पॉझिटिव्ह एन्व्हायर्नमेंट तयार होण्यासाठी मदत मिळेल. तर नक्की 2 दारामध्ये दिवे लावा, तेलाचे दिवे लावा. पोटलीजवळ जेव्हा पूजा करू, तेव्हा तुम्ही तुपाचा शुद्ध 1 दिवा तरी नक्कीच लावा आणि पोटलीच्या आजूबाजूला सुद्धा 4 ते 5 दिवे तुम्ही लावून ठेवा. तुमच्या घरामध्ये तुळशीजवळ प्रत्येक रूममध्ये असं एक-एक दिवा उद्या लावा नक्की आणि बघा घरामध्ये किती सकारात्मकता पसरत आहे असं तुम्हाला सुद्धा जाणवेल. तर अशा पद्धतीने उद्या तुम्ही पोटलीची पूजा करा. तुमचे फोटोज नक्की शेअर करा. जे कोणी उद्या पूजा करू शकणार नसेल येणं-तेणं कारणामुळे, तरी त्यांनी नाराज होण्याची काहीही गरज नाहीये. तुम्ही मानसिक आवाहन करा महालक्ष्मी मातेचं, की यंदा जरी मी तुझी पूजा करू शकत नसले, तरी पुढची संधी मला मिळताच मी तुझी आराधना करेल, तुझी मनोभावे पूजा करेल आणि जस्ट मानसिक तिची तुम्ही आराधना करा, ती सुद्धा तुम्हाला खूप छान पावेल. अशा पद्धतीने तुम्ही उद्या नक्की पूजा करा आणि तुमचे अनुभव माझ्यापर्यंत पोहोचवत राहा. सगळ्यात महत्त्वाचं, की ही पूजा तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. ते झाल्यानंतर मनोभावे तुम्ही लक्ष्मीची आराधना करून तुमची एक विशचिट लिहायची आहे. ठीक आहे? आणि ती पूजा दुसऱ्या दिवशी तुम्हाला उचलायची आहे आणि जेव्हा तुम्ही ती उचलून ठेवणार आहात, तेव्हा तुम्हाला तुमची विशचिट सुद्धा त्या पोटलीमध्ये भरून ठेवायची आहे. ठीक आहे? जेव्हा तुम्ही विशचिट लिहिणार असाल, तेव्हा ती लिहून झाल्यानंतर त्या आसनाच्या खाली रात्रभर तुमची विशचिट ठेवायची आहे आणि अगदी मनापासून लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे, की तुझ्या कृपाप्रसादामुळे आणि तुझ्या आशीर्वादामुळे ही माझी इच्छा ऑलरेडी पूर्ण झालेली आहे. फक्त मी वाट बघत आहे, की ती प्रत्यक्षामध्ये कधी येईल. असं तुम्ही मनोभावे प्रार्थना करून ती विशचिट तिथे ठेवून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी पोटलीमध्ये परत सर्व सामान भरताना ती सुद्धा त्याच्यामध्ये टाकायची आहे. अशा पद्धतीने मनोभावे पूजा करा. लक्ष्मी मातेची आराधना करा, लक्ष्मी मातेची सेवा करा. नक्कीच तुम्हाला याचं सगळ्यांचं फळ मिळेल. मी तुम्हाला परत एकदा खूप खूप शुभेच्छा देते आणि येणारे हीच पौर्णिमा नव्हे तर अनेक पौर्णिमा शुभफळ तुमच्यासाठी घेऊन येतील. हीच लक्ष्मी मातेकडे प्रार्थना करते. थँक